नमस्कार मित्रांनो, असा टर्म इन्शुरन्स बघताय ज्यामध्ये इन्शुरन्स पण मिळेल सोबतच रिटर्न्स पण मिळतील. तर चला मी तुम्हाला आज सांगणार आहे एक असा टर्म प्लॅन ज्यामध्ये इन्शुरन्स पण मिळेल सोबतच रिटर्न सुद्धा मिळतील. तर हा प्लॅन टर्म प्लॅन विथ इन्व्हेस्टमेंट या दोन्हीचा कॉम्बिनेशन आहे आणि या प्लॅन मध्ये तुम्हाला फक्त 12 वर्ष पैसे भरायचे आहेत आणि 40 वर्ष तुम्हाला इन्शुरन्स कव्हरेज मिळेल. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही 1 करोडचा टर्म प्लॅन घेतला तर तुम्हाला 1 करोड नैसर्गिक मृत्यू म्हणजे नॅचरल डेथ 1 करोडचा बेनिफिट मिळेल. त्यानंतर सेकंड आहे ऍक्सिडेंटली डेथ. ऍक्सिडेंट अपघातामुळे जर ना डेथ झाली तर फॅमिलीला 2 करोड रुपये मिळतील आणि तेच ऍक्सिडेंटली डेथ जर ना पब्लिक ट्रान्सपोर्ट्स मध्ये झाली, जसं की एअर इंडिया क्रॅश झाला आता मागं, किंवा एखादी ट्रेन दुर्घटना असेल, रेल्वे, त्यानंतर बस असेल, पॅसेंजर, कुठल्याही पब्लिक ट्रान्सपोर्ट्स मध्ये जर ना डेथ झाली तर फॅमिलीला 3 करोड रुपये मिळतील. त्यानंतर आहे टोटल परमनंट डिसेबिलिटी. म्हणजे एखाद्याचा ऍक्सिडेंटमुळे ऍक्सिडेंट झालाय पण डेथ नाही झाली, पण मेजर ऑर्गन गेलेले आहेत, जसं की हात, पाय, डोळे, यापैकी कुठलेही 2 अवयव गेले तर फॅमिलीला 1 करोड रुपये मिळतील. त्यानंतर हेच परमनंट टोटल डिसेबिलिटी जर ना पब्लिक ट्रान्सपोर्ट्स मध्ये झाली तर 2 कोटी रुपये मिळतील. 6वा पॉइंट आहे सुसाईड क्लॉज. एखाद्याने पॉलिसी घेतल्यानंतर 12 महिन्यानंतर जर ना सुसाईड केली तर नॅचरल डेथचं जे बेनिफिट्स असेल ते मिळतील, म्हणजे 1 करोड रुपये फॅमिलीला मिळतील. त्यानंतर या प्लॅन मध्ये इन्शुरन्सचा पार्ट हा संपला. आता आहे इन्व्हेस्टमेंटचा. म्हणजे तुम्ही 12 वर्ष पैसे भरणार आहात आणि 40 वर्ष पॉलिसी चालणार आहे. त्यामध्ये 5 वर्षानंतर तुम्ही 5 वर्ष पैसे भरल्यानंतर पैसे काढण्याची सुद्धा पार्शियल विड्रॉल ऑप्शन अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन पैसे लागले तरी फ्लेक्झिबिलिटी पूर्ण आहे तुम्हाला इथे. यामध्ये साधारणतः आपण एक 34-35 वयाचा एक्झाम्पल घेतला आणि 40 वर्षाचा इन्शुरन्स कन्सिडर केला, साधारणतः वयाच्या 75 पर्यंत. तर आणि जो फंड आपण जो पैसे इन्व्हेस्ट करणार आहे त्यामधून जर ना मार्केटने साधारणतः 12% कन्सिडर केलं रिटर्न्स, हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क असतील, पण साधारणतः आतापर्यंत आपण जर ना सेन्सेक्स किंवा निफ्टीचा जर ना विचार केला तर साधारणतः इव्हन इंडेक्स फंड 12% रिटर्न्स दिलेले आहेत. तर आपण तितके कन्सिडर करून चाललं तरी साधारणतः तुमचं 5 वर्षामध्ये जो फंडची व्हॅल्यू होते तुमची 4,25,000, 10 वर्षामध्ये साधारणतः 11 लाख रुपये तुमची फंड व्हॅल्यू होईल. त्यानंतर 20 वर्षात 34 लाखाची तुमची फंड व्हॅल्यू होईल. त्यानंतर 30 वर्षामध्ये साधारणतः 96 लाख रुपीचं फंड व्हॅल्यू होईल आणि 40 वर्ष जर ना तुम्ही पैसे काढलाच नाहीत तर साधारणतः 2 करोड 80 लाख रुपये तुमचं फंड व्हॅल्यू होईल. म्हणजेच तुमचं एकतर इन्शुरन्स पण झाला, साधारणतः तुम्ही 1 लाख रुपये आपण प्रीमियम कन्सिडर केला 34 ते 35 वयासाठी, तर तुम्ही 12 वर्षात 12 लाख रुपये भरणार आहात, पण 40 वर्षामध्ये तुमचे 2 करोड 80 लाख रुपये मिळतील. सोबतच हे पैसे जे आहेत हे टॅक्स फ्री असतील. हा युलिप प्लॅन आहे, त्यामुळे जे मिळणारे रिटर्न्स आहेत हे पूर्णतः तुम्हाला टॅक्स फ्री मिळतील. रिटर्न्स हे सब्जेक्ट टू मार्केट रिस्क नक्कीच असतील, पण साधारणतः आपण 12% कन्सिडर केलं तर साधारणतः तुम्हाला 2 करोड 80 लाख रुपये मिळतील. अधिक माहितीसाठी कुठला प्लॅन आहे, काय फीचर्स आहेत, अधिक माहितीसाठी नक्कीच कमेंट्स करून विचारा. थँक्यू.